सुप्रभात. झोपलाच नाहीये ग तो रात्री. जेमतेम 2-2.5 तास झोपला असेल. तुझ्याशी बोलत होता वाटतं दूरध्वनीवर. नाही ग आजी, त्याच्या कामाच्या वेळाच तशा आहेत ना ग. अरे हो, विसरलेच मी. रात्रीचं काम करायला लागतं ना बिचाराला. हो ना ग आजी. आता सुद्धा ना घाई गडबडीत गेलाय, काही न खाता पिता. अरे देवा. आजी, मला तर ना त्याची खूप काळजी वाटते ग. कसं जमणार आहे त्याला हे दोन्ही. हो ग, तारेवरची कसरतच होणार आहे त्याची. किती दिवस अजून हा धावपळ करणार आहे ना, काय नाही. आणि तब्येतीवर परिणाम व्हायला नको त्याच्या. म्हणजे हे सततचं काम आणि खाण्यापिण्याचे हाल. तेच ना ग. बरं चल, झाला माझा डबा भरून. मी डबा देऊन येते त्याला. हा हो हो. अगं, काकडीचे काप आणि त्याच्या आवडीचं लिंबाचं लोणचं घेतलंस ना? हो, घेतलंय. हा. आणि त्याला समजाव जरा. म्हणाव आता फार काळ ही धावपळ झेपणार नाहीये त्याला. हो आजी, मी त्याला सांगणार आहे, तू तुझी नोकरी सोड बाबा. हो ना. बघू ऐकतोय का माझं. हा हो. चल निघते. ये. काय रे, एकटाच बसलास? काका ठाणे ब्रांचला गेलेत आणि मांजे काकू आहे ना बाहेर. हो, भेटले मी तिला. काय आणलं तू? डबा आणलाय तुझ्यासाठी. खाऊन घे पटकन. सकाळी काहीच खाल्लं नाहीस ना तू. थांब, मी आलो हात धुवून. अरे ठीक आहे रे, मी भरवते. एवढी काळजी आहे माझी? काकडीचे काप आवडतात ना? नचिकेत, तुला हे सगळं जमणार आहे का? काय? अरे तुझी नोकरी आणि हा व्यवसाय सांभाळताना दगदग होईल रे तुझी रोज. आणि प्रश्न फक्त काही दिवसांचा नाहीये नचिकेत. रोज तुला हे सगळं करावं लागणार आहे. करीन मी. करीन नचिकेत. झोपेचं काय? झोप व्हायला नको का? रात्री घरी काम करायचं आणि सकाळी येऊन इथे काम करायचं. सई, यू टेल मी जॉब कसं सोडू सडनली? मला तरी असंच वाटतं की तू त्या गोष्टीचा विचार करायला हवा. लोक, आय एम रिअली कन्फ्युज राईट ना. मला नाही माहिती. नचिकेत, अरे तुझी काळजी वाटते म्हणून मी बोलले. आय नो सई, जस्ट गिव्ह मी सम टाइम. मला थोडा वेळ लागेल हे सगळं फिगर आउट करायला. ठीक आहे, मी नाही घाई करणार तुला. शेवटी निर्णय तुझा आहे. नचिकेत, तू हा निर्णय तुझ्या मनानेच घेतलायस ना? हो पप्पा. कोणाचाही दबाव किंवा भावनेच्या आहारी जाऊन नोकरी सोडायचं ठरवलेलं नाहीयेस ना? नाही, इनफॅक्ट मी आजच जॉब सोडतोय. ते लोकल ब्रांच मध्ये माझे डॉक्युमेंट सबमिट करतो. वा. अरे वा, अशी निर्णय क्षमता हवी. या त्यांना सांगून नोटीस पे कट करतो. आता बिझनेस मध्ये तुम्हाला मदत करतोच आहे, तर कम्प्लिटली तिकडेच कॉन्सन्ट्रेट करेन. वा. आणि 2-2 कामं सांभाळताना तुझी धावपळ झाली असती. या दॅट्स ऑल राईट, पण एक पण काम नीट नसतं झालं. आणि आय वॉन्ट टू गिव्ह माय 100%. बघितलंत ना माझी निवड कशी योग्य आहे ते. आप्पा, परत चुकलात तुम्ही. तुमची निवड नाही, आपल्या सईची निवड आहे. आणि बरं का नचिकेत, तुझा निर्णय मला अगदी योग्यच वाटतो. तू छान काम करशील बघ. हो, अगदी 100%. थँक्यू. मी आजच रिझाईन करतो. हो, शुभस्य शीघ्रम. सईलाही घेऊन जा बरोबर. आणि येताना दोघं देवळात जाऊन या. जा जा जाऊन ये. ठीक आहे सई, तू रेडी हो. इव्हन आय फ्रेशन अप अ बिट. येतो. किती गुणी आणि प्रामाणिक मुलगा आहे हा. मी कसं काय याला ओळखण्यात चुकलो तेच मला कळत नाहीये. तर काय, जाऊ दे हो. आता पटलं ना तुम्हाला? देवच पावला म्हणायचा. नशीबवान आहे आपली सई. हो, फारच नशीबवान आहे माझी नात.
बात आहे भाई, आज एकदम टेचात निघालायस वहिनीला डेटवर घेऊन जायला. हा या आता काय सगळं ऑफिशियलच आहे ना. भाई, हिटलरच्या नाकावर टिचून वहिनीला फिरायला घेऊन जात असशील ना? नाही नाही, आता तोच म्हणतो जा साईला घेऊन. काय बोलतो भाई, नशीबवान आहेस तू. हिटलरचा ना एकदम सांता क्लॉजच झालाय. नाही नाही, फक्त नशीब नाही डेक्स, तुमच्या प्रेमाची ताकद आहे. अय शपथ भाई, मार मार, तू सिनेमातले सगळे डायलॉग मार. आता काय, हिटलरनेच परमिशन दिली म्हटलं तुमची शान वाढली अजून. या साई, या आय एम रेडी, आलो. चल बाय. देवा, आपला भाई जाम खुश आहे, तर अशीच कृपा ठेव तुझी त्याच्यावर काय. आणि दोघांचं लग्न झालं ना तर 5 किलो पेड्यांचा प्रसाद दाखवीन तुला. हा क्या प्रसाद? हो ते की घेतो पण. हो, चला देवळात जाऊन आलात ते बरं केलं. आणि रेसिग्नेशन पण कम्प्लीट झालं. उत्तम. या सो टुमॉरो ऑनवर्ड्स मी फक्त पूर्णांवर कॉन्सन्ट्रेट करेन. अरे वा, म्हणजे बरं झालं, आता तुझी दगदगही वाचेल आणि आपला व्यवसायही वाढेल. बरं का नचिकेत, तू पूर्ण वेळ देऊन आमचा मान मात्र वाढवलास. नाही नाही, असं नका म्हणू अप्पा. मी वेळ घ्या ना तुमच्यासाठी. बाई, बघा ना. अरे वा, काजू कतली. आप्पा, तुम्हाला आवडते ना म्हणून मुद्दाम नचिकेतने तुमच्यासाठी आणली आहे. अरे वा. एनिवे तुम्ही खाऊन घ्या, मी निघतो. बा. हो, आय हॅव्हन स्लॅप्ट लास्ट नाईट, सो आधी ती झोप कम्प्लीट करतो. हो. हो, तुझा भ्रमणध्वनी बंद ठेव आणि शांत झोपून जा. येतो. हो. ये. सौभाग्यवती, हा प्रसाद घरातल्या सगळ्यांना वाटा. हो हो, आप्पा, तुम्ही खाऊन घ्या, मी सुद्धा आलेच. हो चालेल चालेल. हा, ठीक आहे. नोकरी सोडून बसलास कांगारू, आता तू पूर्णपणे माझ्या तावडीत सापडलास. अहो, ते पावत्या पाठवल्यात मी. हो, तो कर आम्ही वेळच्या वेळी भरत आलेलो आहोत. तुम्ही काय काळजीच करू नका. हा, बस. हा, नाही तुम्ही काळजी करू नका. मी सगळ्या हिशोबाच्या वह्या तुम्हाला पाठवून देतो, कळलं का? हो, मग तर झालं. बरं, ठेवू आता. हा, बरं. अरे वा, आज अगदी वेळेवर आलायस. छान छान. हा, आज मी अलार्म लावून उठलो. वा. एनिवे आज काय करूया आपण? हा, तेच. हे घे. ह्या हिशोबाच्या वह्या आहेत, ह्या बघ नीट, समजून घे कसं काय आहे ते आम्ही मांडतो ते. काका, हे सगळं मराठीमध्ये. हो. आय कॅनॉट रीड मराठी. अरे हो, मी विसरलोस नाही का, माझ्या लक्षातच नाही आलं. मग आता आय डू वन थिंग, मी घरी घेऊन जातो, डिस्क काढून ट्रान्सलेट करून घेतो. हा, असंच कर. वा वा वा, शाबास. काका, हा, हे सगळे रेकॉर्ड्स तुम्ही बुक्स आणि फाईल्स मध्ये का मेंटेन करता? वी कॅन फीड दिस इन द कम्प्युटर. हा, तुमचा वेळ वाचेल. वी कॅन फ्री अप सम स्पेस. एका क्लिक मध्ये सगळा डेटा मिळेल तुम्हाला. हो, पण ते आपण म्हणजे लिसन टू मी, हे बघा, हा असा हिशोब मेंटेन करायला वेळ लागतो की नाही तुम्हाला? हा, ते सी नावडेज हे सगळे कॅल्क्युलेशन्स कम्प्युटरवर होतात. कम्प्युटरायझेशन केलं पाहिजे आपण. हो रे हो, आपण सगळं करू. आता तू आलाच आहेस ना, मग आपण हळूहळू तेही करू. हा, पण आधी हा हिशोब कसा काय मांडलाय तो समजून घे. मग मी हे घरी घेऊन जातो. हो चालेल. आत्ताच निघालास तरी चालेल. ओके, येतो काका. ये सावकाश. आप्पा केतकर टिंब.
नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. हा नमस्कार आप्पा, मी प्रसन्न. हा, मी नचिकेतला सगळ्या आपल्या वया दिल्या आहेत, हिशोबाच्या वया. पण त्याला ना सगळं मराठीत असल्यामुळे ना समजून घ्यायला त्रास होईल हो. आता मराठीच येत नाही त्याला, तो तरी काय करणार. हा, आणि दुसरं काय? तो म्हणत होता की आपला सगळा हिशोब आपण संगणकावर ठेवायला हवा, आपल्याला सोपं पडेल. म्हणजे इंग्रजीत? हो ठीक आहे, तू घरी ये, मग आपण बोलू. हो, चालेल चालेल. हो, ठेवतो. सई, हा, सई फार काही कामात नाही आहेस ना आत्ता तू? नाही अप्पा, यात फक्त पाणी भरून ठेवते. काही काम होतं का? हो, एक महत्वाचं काम होतं. हा, माझ्या सगळ्या पुस्तकांची आणि त्यांच्या लेखकांची एक यादी तयार करायची आहे. सगळ्या पुस्तकांची? हो, बर. आणि ती यादी आजच पूर्ण करायला हवी, कारण एका अनाथाश्रमाला मला द्यायची आहे. मग त्यातली हवी ती पुस्तकं मी त्यांना दान करणार आहे. चालेल ना अप्पा, मी करते यादी. हो, पण आजच पूर्ण कर, कारण ती यादी ताबडतोब त्यांना मला द्यायची आहे. हो अप्पा, मी करते. करशील ना नक्की? हो अप्पा. ठीक आहे. आय फील लाईक आय एम एन इलिटरेट. काहीच कळत नाही मला. अरे आप्पा केतकरांचा होणारा नाच जावई तू, आणि साधं शुद्ध मराठी येत नाही तुला. शी, कसं होणार तुझं? स्टॉप पुलिंग माय लाईक आणि सांग मला काय लिहिलंय ते. हा. नाही का? एका छोट्या चिप मध्ये अख्ख्या कंपनीचा डेटा फिट होतो. हे केतकर ओल्ड फॅशन फाइल्स मध्ये सगळे अकाउंट मेंटेन करतात. गॉड, इवन एव्हरी स्मॉल शॉप इज डिजिटलाइज नाउ. आणि हे केतकर अजून 16th सेंचुरी मध्येच आहेत. यू शुड हॅव सीन द बॅक ऑफ हिज डिग्स. सगळीकडे जुन्या फाइल्स आहेत. देयर इज नो स्पेस. जाऊ दे, तू सांग काय लिहिलंय ते. ताळे बंद. होय, ताळे बंद म्हणजे काय रे? व्हाय आर यू आस्किंग मी? तू सांग काय लिहिलंय ते. हे सगळं मराठीतच लिहिलंय, पण नेमकं कळत नाही काय लिहिलंय ते. आप्पा केतकरांचं मराठी म्हणजे हायफाय लेवलचं ना रे, त्यामुळे कळत नाहीये. दिस लुक्स लाईक अ बॅलन्स शीट. हा, मग बरोबर आहे. ते ताळे बंद म्हणजे बॅलन्स शीट असणार. बरोबर आहे. आणि हे पुढे काय लिहिलंय? पुढे हे ना 2019 मधल्या एकूण देय रकमेची बेरीज. म्हणजे बाई हे बघ, ते रक्कम म्हणजे पैसे एवढं माहिती आपल्याला, पण देय म्हणजे कळत नाही काय. देय देय घाम फुटला मला. पेय प्यायची वेळ आली आहे. जातो मी. काय घाणेरडे जोक्स करतो तू? मला पण मराठी येत नाही. या हो. केवढा हा पसारा. सॉरी. सगळ्या हिशेबाच्या वह्या घेऊन बसलायस होय? या पण मराठीत आहे, सो काही कळत नाहीये. मला तो अंदाज होताच की जरा मराठीत आहे म्हणल्यानंतर जड जाणार. ठीक आहे, पण काही हरकत नाही. हे बघ, हे सगळं असंच राहू देत. तू उद्यापासून दुकानात ये आणि आमच्या सदाला पुड्या बांधायला मदत कर. ते आप्पा, भाईने पुड्या बांधायच्या ते बरोबर दिसत नाही ना. भाई एवढा शिकलेला आहे. हो, पण इंग्रजी उपयोग काय? इट्स ओके, डोंट वरी, आय विल मॅनेज. डिक्सा ना, हिल हेल्प मी. हा, आपण आहे ना, आपण सगळं करतो. ते फक्त देय म्हणजे काय तेवढं सांगा. बघितलं, हे तुमचं मराठी. अरे तिप्पट वेळ लागेल अशानं.
त्यापेक्षा मी असं करतो, सईला पाठवतो तुमच्या मदतीला. चालेल. नाही, खरं म्हणजे मीच इथे थांबलो असतो, पण मला भरपूर कामं आहेत, त्यामुळे नाही थांबवत. करेक्ट. मी सांगतो सईला, लगेच येईल ती. हो. चला, मला कामं आहेत भरपूर, येतो. ठीक, कॉफी कर ना. हे बघून चक्कर यायला लागली मला. पटकन आणतो. हो. But it's good that सही येते. Everything will fall in place now. काय यादीचं काम कुठपर्यंत आलंय? आप्पा थोडा वेळ लागेल, खूप पुस्तक आहेत ना. पण काम आजच पूर्ण होईल ना? हो आप्पा, तुम्ही नका काळजी करू, हे काम मी आजच पूर्ण करेन. सई बाळा, अगं तू असल्यानंतर मला कसली आली काळजी? पण काम पूर्ण होईपर्यंत कुठे बाहेर जाऊ नकोस. हो आप्पा, तुम्ही निश्चिंत राहा. मी निश्चिंतच आहे. काळजी तर आता त्या कांगारूला करायची आहे. भाई, काय होतंय काय भाई? हा काही नाही. भाई, ते बघ, 3 कप झाले तरी अजून वहिनी आली नाहीये. हा, 4था कप आणू का? तोपर्यंत येईल म्हणजे. नाही, नको, थांब. लेट मी कॉल हर. अजून आली कशी नाही? हॅलो सई. हा, मी कामात आहे जरा, आपण बोलू नंतर. हॅलो. काय झालं? थांब, परत एकदा ट्राय करतो. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. आप्पा प्लीज सईला सांगा इथे यायला. टाइम वेस्ट होतोय खूप. नाही, त्याही पेक्षा जास्त महत्वाच्या कामात असेल. ठीक आहे, मी असं करतो, धाकट्या सुनबाईंना पाठवतो तुझ्या मदतीला. हा, पाठव पाठव. ठेवतो. काय झालं? नान्सी काकू येते. सुनबाई, हो सुनबाई. आले आप्पा. हा. काय आप्पा? सुनबाई, त्या नचिकेतला मराठीतला हिशोब काही कळत नाहीये, तेव्हा तुम्ही तिथे जाऊन त्याचं काम हलकं करा. हो चालेल. या. हो आप्पा.